शीतल पाटील यांनी कारदगा गावच्या शिरपे चातरूला मानाचा तुरा, देश पातळीवरील कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ पुरस्काराने सन्मानित। कारदगा गावचे सुपुत्र व AI तज्ज्ञ डॉक्टर शीतल महावीर पाटील यांना कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत देशातील 40 जणांना 40 अंडर 40 हा AI तज्ज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला। AI क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि प्रभावी काम करणाऱ्या भारतातील 40 वर्षाखालील सर्वोत्तम 40 तज्ज्ञांना हा पुरस्कार दिला जातो। कारदगासारख्या ग्रामीण भागातील एका युवकाला आशिया खंडातील सर्वोत्तम हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। हा पुरस्कार मशीन लर्निंग डेव्हलपर शिखर परिषदमध्ये बेड्स पिलानी, डिजिटलचे CEO राजीव टंडन, प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू चैतेश्वर पुजारा यांच्या हस्ते डॉक्टर पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला। मिळालेला हा सन्मान त्यांच्या मेहनतीचा, नवकल्पनांचा आणि AI क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव मानला जात आहे। त्यांच्या या यशामुळे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे। या यशाने शीतलचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे। ते म्हणाले, आशिया खंडातील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी भारावून गेलो आहे। येणारा काळ AI तंत्रज्ञानाचा असल्याने युवक युवतीने जिद्द चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येतं। वडील महावीर पाटील म्हणाले, मुलग्याने मिळवलेले यश खरंच कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। मुख्य संपादक प्रशांत कांबळे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर शीतल महावीर पाटील, राहणार कारदगा। मी सध्या रोबोट वॉश मिडलिस्ट दुबई या कंपनीमध्ये ॲज अ AI एक्सपर्ट काम करतो। तर मला मशीन लर्निंग डेव्हलपर समिट जी आशियामधली बिगेस्ट एजंटिक AIची कॉन्फरन्स भरते, त्या कॉन्फरन्समध्ये मला 40 अंडर 40 AI लीडर्स अवॉर्ड भेटलेला आहे। तर हे अवॉर्ड भारतातल्या टॉप 40 AI एक्सपर्टना भेटतं, जे सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल या फील्डमध्ये काम करतात अशा लोकांना दिलं जातं। तर मला हा अवॉर्ड भेटलेला आहे आणि माझं जे मेन काम आहे ते AI फील्डमध्ये आहे आणि मी मिडल ईस्टमध्ये काम करतो। मिडल ईस्ट इंडियामधल्या कस्टमरसोबत काम करतो आणि आमचे सगळे कस्टमर हे ऑइल अँड गॅस, मेटलाईन मायनिंग या इंडस्ट्रीमध्ये आहेत। आणि माझं PhD झालेलं आहे मशिनरी फॉर डायग्नोसिस या एरियामध्ये, बिट्स प्राणी राजस्थान येथून। आणि मला PhDसाठी प्राईम मिनिस्टर फेलोशिप अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे आणि मी बिट्स प्राणीचा पहिला विद्यार्थी ज्याला हे अवॉर्ड PMRF म्हणजे प्राईम मिनिस्टर फेलोशिप अवॉर्ड भेटलेला आहे। आणि याच्यासोबत म्हणजे कंपनीच्या कामासोबत मी काही अकॅडमिक इन्स्टिट्यूशनसोबत सुद्धा काम करतो। म्हणजे मी फॉर एक्झाम्पल कॉलेजेस लाईक बिट्स प्राणी दुबई, त्यानंतर आंबेड युनिव्हर्सिटी दुबई, सिम्बॉयसिस पुणे, IIT कानपूर, तर या कॉलेजसोबत मी त्यांचं AIचा सिलेबस काय असावा। तर मला आजच्या कॉलेजच्या स्टुडंटना एवढं सांगायचं आहे की करिअर निवडताना तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या, कारण करिअरमध्ये पुढे जाऊन काय करायचं आहे आणि कुठल्या फील्डला जास्त महत्त्व येईल हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही नेहमी मे बी अशा एक्सपर्टना भेटू शकता। हा लहानपणापासूनच हुशार होता। तो 10वी नंतर ज्यावेळी 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंगला ज्यावेळी ॲडमिशन केला त्यावेळीसुद्धा टॉपमध्येच असायचा तो। इंजिनिअरिंग असू दे, MTech असू दे, प्रत्येक शैक्षणिक ह्याच्यात त्याचं म्हणजे एक करिअर, त्याचं म्हणजे एक अभ्यास करण्याची वृत्ती आणि त्याचं ध्येय गाठण्याची वृत्ती ते सतत चालू राहायची। आणि त्याच्यासोबत तो म्हणजे MTech PhDचं पूर्ण झाल्यानंतरसुद्धा तो इस्रोसाठी सुद्धा त्याचं रिकमेंडेशन झालं होतं। बऱ्याच म्हणजे IT क्षेत्रात ह्यामध्ये सुद्धा त्यानं बरंच मार्गदर्शन केलेलं आहे। तुम्हाला काय वाटते आता? मलाचा अभिमान वाटतोय। शीतल हा म्हणजे आम्ही ग्रामीण भागातला असून सुद्धा ते सतत अभ्यास करणं आणि तो शेतीमध्ये सुद्धा सुट्टी दिवशी शेतीमध्ये सुद्धा मदत करायचा आम्हाला, हे सुद्धा एक अभिमानाची गोष्ट। शीतल आमच्या लहान असल्यापासूनच हुशार आहे आणि आम्हाला एवढं शिक्षण PhD डॉक्टर झाला, त्याच्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटतो।